तर उपनिषदांच्या अध्ययनाला संस्कृतची अपेक्षा असते. कोणालाही उपनिषदाचं अध्ययन करता येत नाही. तैत्तरीय उपनिषद मूळचं संस्कृतमध्येच आहे. त्या संस्कृतमध्ये असलेल्या उपनिषदात संस्कृत ज्याला येत नाहीत तो तिथे काय अध्ययन करेल तेव्हा. पण पंचदशीमध्ये आत्ता आपण जो विषय पाहतोय त्याच्यामध्ये तैत्तरीय उपनिषदाच्या तात्पर्याचं व्याख्यान आलेलं आहे. पंचकोश विवेक या प्रकरणामध्ये आलेलं आहे पहा. म्हणून पंचकोश विवेक काय म्हणतात ऐका. पंचकोश विवेक नावाच्या या तिसऱ्या प्रकरणाचा आरंभ करणारे श्री विद्यारण्य मुनी त्याच श्रोत्यांची प्रवृत्ती व्हावी म्हणून खलास या प्रकरणाचा विषय शिकून प्रस्तुत प्रकरणाची प्रतिज्ञा करतात. बरोबर. तर श्रोत्यांची प्रवृत्ती व्हावी. तिसऱ्या प्रकरणाचा आरंभ करणारे विद्यारण्य मुनी पंचदशी हा प्रकरण ग्रंथ आहे ना. तो पुढे पहिली 6 प्रकरणं विद्यारण्य स्वामींचे आणि पुढचे भारती तीर्थांचे. तर विद्यारण्य स्वामींनी पहिली जी प्रकरणं केलेली आहेत 6 का 7 प्रकरणं काय आहेत ते विद्यारण्य स्वामींनी केली. आणि या ग्रंथाचे दुसरे लेखक कोण आहेत? भारती तीर्थ म्हणजे विद्यारण्य स्वामींचे सद्गुरू. शिष्य आधी गेले आणि नंतर सद्गुरूंनी त्यांच्या काय केले, राहिलेला जो अध्ययनाचा भाग होता तो त्यांनी काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. म्हणून हा ग्रंथ भारती तीर्थांनी पूर्ण केला. म्हणून पहिल्या सुरुवातीला नाव कोणाचं येत आहे? विद्यारण्य स्वामींचं येत आहे. ज्यांची बुद्धी अरण्यासारखी घनदाट होती, ज्या बुद्धीला पारावार नाही, तर असे विद्यारण्य स्वामी होते. ते सुरुवातीला सांगितलं होतं मी तुम्हाला त्यांचे. ते सुरुवातीला लक्ष्मीचे भक्त होते. म्हणून ज्या वेळेला त्यांना अपेक्षा होती की पुष्कळ संपदा प्राप्त व्हावी, भोग ऐश्वर्य, आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी लक्ष्मीची साधना केली. काही माणसं करतात ज्याच्या चित्तात भोगाचं साम्राज्य असतं ते लक्ष्मीची साधना करतात. पण त्यांनी ती केली पण नाही मिळाली त्यांना. आणि नाही मिळालं म्हणून वैराग्य झालं. कशाने वैराग्य होईल सांगता येत नाही. विषयाचा छंद घ्यायला गेले आणि वैराग्याची उत्पत्ती झाली. असं ते म्हणजे नाही भेटत ना, टाकून दिलं त्याने ते. आणि हे श्रेष्ठत्व आहे. जर विषय आपल्या प्रारब्धात नसतील तर त्याचा छंद टाकून देणं व्यक्तीने फार आवश्यक आहे. त्याचा छंद जर घेतला तर तुमच्या जीवनाचं वाटोळं होईल. त्याच्यापेक्षा आणि मग इतकं वैराग्य तयार झाली. पण वैराग्य तयार झाल्यानंतर लक्ष्मी प्रसन्न झाली. ते म्हणले वराती मागून घोडे काय कामाचे. मला ज्या वेळेला भोगाची इच्छा होती त्यावेळेला मला तो मिळाला नाही. आणि आत्ता तर त्याने म्हटले मला याची आवश्यकता नाही. तर ते लक्ष्मीच्या जाग्यावर सरस्वतीची समृद्धी वाढली. त्यांचं नाव काय आहे? विद्यारण्य स्वामी. त्यांचे इतकी प्रखर तेजस्वी बुद्धी होती. अगदी अरण्यासारखी असणारी बुद्धी. जसे अरण्यात वृक्ष घनदाट असतात तशा प्रकारची ही बुद्धी. म्हणून त्यांना विद्यारण्य स्वामी असं म्हटलं. तर त्या विद्यारण्य स्वामींनी जो विषय आत्ता आपला जो चालू झाला आहे तो तैत्तरीय उपनिषदातील व्याख्यानाचे तात्पर्य काढलेलं. म्हणजे आम्ही वारकरीसुद्धा उपनिषदांचा अभ्यास करतो. असं नाही की आपल्याला हे जे कळालं ना की म्हणजे इतकी उपनिषद पाहायला जायची गरज नाही. जे लागतं तेवढं घ्यावं. जगात अन्न पुष्कळ पडलं आहे पण आमचं पोट जेवढं असेल तेवढंच खावं. हे ना, जगात पाणी पुष्कळ पडलेलं आहे पण जेवढं पिण्यासाठी उपयोगी तेवढं पाणी घ्यावं. अगदी तसाच प्रकार आहे तैत्तरीय उपनिषदाचं. पहा काय सुंदर अशा प्रकारचं चिंतन आलं आहे. ऐका. गुहाहितं ब्रह्मयत्तत् पंचकोश विवेकतः गुहाहितं ब्रह्मयत्तत् पंचकोश विवेकतः बोध्यं शक्यं ततः कोश
पंचकं प्रविविच्यते बोद्धुं शक्यं ततः कोश पंचकं प्रविविच्यते गुहाहितं ब्रह्म यत्तत् पंचकोश विवेकतः बोद्धुं शक्यं ततः कोश पंचकं प्रविविच्यते गुहाहितं ब्रह्म यत् तत् पंचकोश विवेकतः बोध्यं शक्यं ततः कोश पंचकं प्रविविच्यते. पदच्छेद नाही दिसत काय? एक पदच्छेद दिसतं. यत तत्. यत म्हणजे जे आणि तत् म्हणजे ते. गुहाहितं अर्थात गुहेत ठेवलेलं. कोण? यत गुहाहितं ब्रह्म. जे ब्रह्म, जे गुहेत ठेवलेलं ब्रह्म. तत् पंचकोश विवेकता बोध्युं शक्यम. ते पंचकोश विवेकता पंचकोशाच्या विवेकाने. बोध्युं शक्यम. बोध्युं म्हणजे जाणणं शक्य आहे. अर्थात पंचकोशाच्या विवेकाने हे ब्रह्म जाणता येणार आहे. ततः पंचकोशं प्रविविच्यते. ततः त्यास्तव यास्तव कोशपंचकम. कोशाचे जे पंचक सांगितले, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, त्यांच्या विवेचनाने स्पष्टपणे केले जाणाऱ्या विवेचन या ठिकाणी या श्लोकातून